दुखलं नाही हे बघून, मला पण दुखलं आणि दरवर्षी आपल्या सगळ्यांना दुखतं. पण ते 5 मिनिटाचं रील बघून 5 मिनिटाचा व्हिडिओ बघून आपण हे तर ठरवून घेतो की नाही पुढच्या वर्षी काहीतरी बदल घडवायचा आहे, आम्हाला काहीतरी चेंजेस आणायचे आहेत, पण ते चेंजेस काही घडत नाही. दरवर्षी आपण हा विचार करतो. तर एक गणपती झाल्याच्या नंतर एक स्पेसिफिक सॉन्ग यूज करण्यापेक्षा दुनिया बनाय मैंने हाथों से मिट्टी से नहीं जज्बातों से, हे स्पेसिफिक सॉन्ग दरवर्षी ठरलंय. दरवर्षी गणपती येणार, आपण पीओपीची मूर्त्या बसवणार आणि मग त्या गोष्टी मूर्त्याच्या कोणाचा हात तुटलाय, कोणाचा पाय तुटलाय, 10 दिवस आपण पुजतो देवाला आणि ह्या गोष्टी घडतात. याच्यामध्ये दोघे गोष्टींचा अपमान होतो. जर तुम्ही आपल्या धर्माबद्दल बोललं गेलं तर नदीलाही आपण देव मानलं गेलंय, नदीला एक देव मानून त्याची पूजा पण आपण करतो. तर त्याही गोष्टी दूषित होत आहेत. प्लस आपल्या गणपतीचे 10 दिवस आपण पूजतो, त्याचे हात इकडं तुटणार, त्याचे पाय तुटणार. मग या गोष्टी कुठेतरी चेंजेस घडवला पाहिजे असा मी विचार केला आणि याच्यावर व्हिडिओ आज मी बनवतोय. तर पीओपीची मूर्त्या यूज न करता मातीच्या मूर्त्या यूज म्हणजे करायचा प्रयत्न किंवा लोकांना हे सांगायचा प्रयत्न करेल की मातीचं मूर्त्या वगैरे यूज करा. तर हे व्हिडिओ मी गणपतीच्या 1.5-2 महिने आधी का बनवतोय? सो याचं रिझन असं आहे की मातीच्या मूर्त्याची बुकिंग आहे ते 1 मंथ आधी या 1.5 महिने आधी आपल्याला द्यावं लागते. सो म्हणून ही व्हिडिओ मी आता टाकतो की ऍटलीस्ट लोक इकडनं प्रभावित झाले तर पुढच्या वर्षी थांबण्यापेक्षा ते आत्ता काहीतरी चेंजेस घडवू शकणार. सो बघूया आपण लोकांशी जे मूर्त्या वगैरे बनवतात फर्स्ट आपण त्यांच्यावर व्हिडिओ बनवूया आणि त्याच्यानंतर मग लोकांचा आपण रिव्ह्यू घेऊया व्हिडिओ दाखवल्याच्या नंतर की त्यांना काय वाटतंय. सो इकडं जे एक मातीचे मूर्तीवाले आहेत त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांच्याशी कसं शूट वगैरे जे आजचं घडणार आहे तर ते आपण करूया आणि लोकांना सांगूया की मातीची मूर्त्या कसं बनतात आणि ते वर्करचं त्यांचं जे लाईफ त्यांनी मातीची मूर्त्या बनवल्या किंवा लाईफ त्यांच्या गेलं या गोष्टींमध्ये तर त्यांचाही आपण लोक रिव्ह्यू घेऊया. सो बघूया पुढचा व्हिडिओ. सो ज्या मी सांगितलं ज्यांच्याकडे परमिशन घेतलंय तर यांचंच आहे आणि खूप वर्षापासून हे मूर्ती वगैरे बनवायचं काम करतात. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की मूर्तीच्या बद्दल किंवा मातीच्या मूर्तीच्या बद्दल त्यांचं काय बोलणं आहे. तर मराठी चालेल ना तुम्हाला? चालेल ना? मग तुम्ही बंगालमधनं आहे तर तुम्हाला मराठी पण येते. तर किती वर्षापासून तुम्ही राहताय इकडे? 42 years. महाराष्ट्रामध्ये, म्हणून मराठी पूर्ण येते. तर मग हे जे मातीची मूर्ती बनवायला वगैरे तुम्ही चालू केलं तर मग किती वर्षापासून तुम्ही याचं काम करतायत? तो 42 years. 42 वर्ष. 42 वर्षापासून मूर्त्या बनवतायत इथे. मग आधी तिकडे बनवायचे का बंगाल वगैरे मध्ये? बंगालमध्ये पहिले होते, आता नाही आहे, आता बंद केले. आता इकडेच पूर्णपणे इकडेच चालू केलंय. नोकरी करतो, पार्ट टाइम मूर्ती बनवतो. अच्छा अच्छा अच्छा. तर बंगालमध्ये तुम्ही मातीच्याच मूर्त्या बनवायच्या का? मातीचं मूर्ती बनवतो. तर आपण बोलता बोलता मी तुम्हाला विचारलं एकदा, तुम्ही बोलले की पीओपीचं पण काम केलंय. नाही, पीओपीचं काम नाही करणार मी. कधीच नाही करणार आहेत तुम्ही? का असं, म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं की पीओपीचं काम न करता मातीच्या मूर्तीचे काम केले पाहिजे? मातीचं मूर्ती काय, ते गंगाचं मत्ती आहे, ते मत्ती शुद्ध आहे. ते मत्तीवर काम केलेलं ते मूर्तीचा पूजा होते, ते अच्छे आहे. ते पीओपी आहे ते केमिकल आहे, ते पूजा होत नाही केमिकल मध्ये. हा. तर मग मला एक गोष्ट सांगा की मातीचं जे म्हणजे सिग्निफिकन्स, म्हणजे मातीच्या मूर्तीचे तुम्ही जसं बोलता की पहिल्यापासून मातीच्या मूर्तीचीच व्हॅल्यू असते किंवा मातीची मूर्तीच पूजायला पाहिजे, तेच आपल्या धर्माने शिकवलंय, जसं तुम्ही मला सांगितलं आधी पण इकडे आपण बसलेलो. तर मग असं मातीचं असं काय मीन्स सिग्निफिकन्स आपल्या धर्मामध्ये की मातीच यूज करावं लागते किंवा ज्या प्रकारची कुठल्या प्रकारची माती वगैरे ते पण सांगा आम्हाला. मत्ती म्हणजे मत्तीचं मूर्ती बनवते ते क्या शुद्ध आहे, ते गंगा मत्ती आहे. ते इथे गंगा मत्ती भेटत नाही ना, त्यासाठी ते पीओपीचं बनवतात मूर्ती. तर मग ही माती जी आहे तुम्ही कुठून मागवली आहे? तो कलकत्तावरून मागवली. ही कलकत्तावरून माती मागवली हो. तुम्ही? दरवर्षी मागवता? दरवर्षी. मग तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, पीओपी पण आहे आणि माती पण आहे. नाही, पीओपीचं बनायचं नाही मी. तुम्ही कधीच नाही बनवणार? हे तुमचा स्वतःचा संकल्प आहे, स्वतः तुम्ही विचार केला या गोष्टी? नाही नाही नाही, मी बनवणार. तर मग आता इकडे जसं पीओपीच्या मूर्त्या बनतात तर मग इकडे वर्कर वगैरे पण तुम्ही बनवणार नाही, नाही बनवणार. तुम्ही बनवू शकता आणि बनवणार नाही. तर मग इकडे बघा आता जसं पीओपीची मूर्ती वगैरे आहे, ठीक आहे, तर मग आधीपासून पीओपीची मूर्त्या बनतात म्हणून इकडे वर्कर वगैरे नसतील भेटत. मग तुमचे वर्कर वगैरे तुम्ही कसं अरेंज करता? ते पण कलकत्तावरून आणतो, बंगाली आहे ते कलकत्तावरून आणतो. स्पेशली कलकत्तावरून तुम्ही माणसं मागवता इकडे बनवायसाठी. तर मग जर भेटणारच नाही ना इकडे ते वर्कर नाही नाही, ते बनवू नाही शकत. ते मत्तीवर ते बनवतो, ते सॉलिड मत्तीचा. आम्ही काय आतमध्ये काय पेंडा टाकतो, पेंडा टाकून तर लाईट वेटचं बनवण्यासाठी पेंडा टाकून आम्ही बनवतो मत्ती. म्हणजे ते लाकडं वगैरे तुम्ही छाचा केले तिकडे आणि त्याच्यावरती पेंडा बांधलाय आणि मग नंतर म्हणजे हा प्रोसेस आहे. मग नक्की तुम्ही मला याचा प्रोसेस वगैरे जे आहे
याचा प्रोसेस म्हणजे कसं हे बनवायला सुरुवात होते त्याच्याबद्दल थोडी माहिती देऊ शकशाल का? बरोबर. मट्टीचे पहिली काय करणार तर स्ट्रक्चर प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म बनवणार. नंतर काय ते किती मोठी मूर्ती पाहिजे त्यासाठी लांब किती आहे विड्थ किती आहे ते मापून आपण बनवतो. तो त्यासाठी आतमध्ये काय टाकणार मी बांबू बांबू टाकून ते प्लॅटफॉर्म बनवतो. त्याच्या वरती काय करणार पेंडा बांधून ते फिगर फिगर बनवतो. आणि मग त्याच्यावरती तर माती. नंतर माती लावतो. तर इकडे 2 प्रकारचे माती दिसतात, इकडे दाखवा. 3 प्रकार की माती। तो अन्ना आप कितने साल से मूर्ति वगैरह बना रहे हो? हम 25 साल से बना रहे हैं। 25 साल हो गया। तो अभी आप मतलब इधर ही रहते हो पहले से कि? ना हम बंगाल रहते हैं। बंगाल से आए? इधर बहुत सारे वर्कर से मैंने पूछा तो बहुत सारे लोग बंगाल से आए, तो यहाँ पर कारीगर वगैरह इतना नहीं मिलता है क्या? ना इधर मिलता नहीं। बंगाल में जितना कारीगर मिलता है इधर में कहाँ मिलता है। कारीगर नहीं मिलता है इतना। इधर कारीगर नहीं मिलता। तो अभी जो मूर्ति है वो पीओपी में भी बनता है और आप जो मट्टी का मूर्ति बना रहे हो, तो आपको ऐसा क्या चीज प्रोत्साहित करता है या प्रभावित करता है कि आप मट्टी का मूर्ति बनाना आपने चुना पीओपी के बावजूद? मुझे तो यह पीपो का जो मूर्ति होता है उसमें तो वो जो प्लास्टर ऑफ पेरिस होता है ना वो उसी से बनता है। तो प्लास्टर ऑफ पेरिस तो से भाई वो ठीक नहीं है, केमिकल है। अरे मिट्टी है भाई, असली चीज है। ये आदमी को कुछ नहीं, वो दिक्कत कुछ नहीं करेगा। अगर किसी को अलग तरीके का मूर्ति या कोई कुछ फोटो लेके आए कि हमको बाबा ऐसा मूर्ति चाहिए, सब बन जाएगा। तो आप वो हिसाब से बना के दे सकते हैं? हाँ, सब बन जाएगा। अभी आप फिनिशिंग कर रहे हो? हाँ। तो अभी कितने दिन में बनेगा ये मूर्ति? तैयार कितने दिन में होएगा? होएगा तो पूजा तक, तो माता का पूजा जिस दिन है अक्टूबर तक, उसी दिन तक चलेगा भाई। तो आप पहले भी माता बनाना चालू किया है, तो गणपति थोड़ा बाद में करोगे? उसके बाद गणपति होगा, बीच में विश्वकर्मा जी है। विश्वकर्मा जी? हाँ, विश्वकर्मा जी वो भी बनेगा। सब धीरे धीरे करते करते भाई समय आ जाएगा ना, टाइम हो जाएगा, सब देना पड़ेगा। इतना काम है। काम अभी बढ़ गया, तो पहले से अभी ज्यादा मूर्ति बनाना आता है क्या ऑर्डर, कि पहले से अभी कम हो गया? पहले से कम हो गया भाई, सामान मान का सब दाम से महंगा हो गया सब मार्केट में। तो मूर्ति का दाम भाव भी, खर्चा भी ज्यादा हो गया, तो ग्राहक सब भाग जाता है इधर। कम पैसा टीचिंग में चला लेते हैं कई लोग। तो होता है भाई, तो हमारा भी दिक्कत हो गया काम के लिए, काम धाम कम हो गया। पहले से कम हो गया। लेकिन पहले पहले तो 20 साल पहले ये मूर्ति को दाम था 10,000। 10,000? 10,000 20 साल पहले। अभी कितना हुआ? 30,000 हुआ भाई। वैल्यूएशन कितना बड़ा है। 20,000 का बढ़ गया इसे। तो कम से कम वो 10 साल पहले जो 10,000 था, आज का डेट में यही कम से कम 50,000 का, तो तब एक ही फायदा होगा। 10,000 बेचने का जितना फायदा हुआ, 10 साल 20 साल बाद वो 50,000 पे और आगे बिकेगा तब। हाँ, तब ना फायदा होगा, और एक ही फायदा होगा। सर तो घाटा चल रहा है, तो मालिक भी कम कर दिया। क्या जाए, ऐसा करते चलने दो भाई। तर जसं तुम्ही बोलला 3 प्रकारची माती यूज होते, तर कुठले 3 प्रकारचे माती आहेत ते? ते मट्टी पहिले कसं मट्टी इकडे आणतो, इकडून आणतो ते मुरबाडवरून आणतो. नंतर काय कलकत्तावरून जो माती आणते ना ते माती लावणार, बालू मट्टी, नदीच्या मट्टी। हा, नंतर अजून एक मट्टी पाहिजे ते वरती फिनिशिंग साठी पाहिजे। मग हे फिनिशिंग तीच आहे का? हे आता फिनिशिंग कंप्लीट नाही, कंप्लीट नाही झाली नाही. एकदम? नंतर काय फाटणार नाहीये, ते नंतर लावणार ते। म्हणजे ते क्रॅक नाही पडली पाहिजे Crack, म्हणून? crack. तर मग जसं आता मातीची मूर्ती आहे, तर म्हणजे असं ठराविकच डिझाईन्स आहेत की आपण बनवू शकतो, की नवीन नवीन आता सपोज कोणतरी आपल्याला त्यांचं म्हणजे जसं त्यांनी गुगलवर फोटो आणला की बाबा आम्हाला अशी मूर्ती पाहिजे, तर तशी बनवून मिळेल का? फोटो तुम्ही घेऊन ये, काय बनवायचं ते फोटो देणार, फोटोसाठी बनवणार मी असं म्हणजे प्रॉपर फोटोने पण या गोष्टी बनवतील. तर जसं तुम्ही आधीपासून जे म्हणजे इन्व्हायरमेंटच्या सोबत तुम्ही मिळून काम करता असं मला दिसतंय, कारण पीओपीच्या विरुद्ध म्हणजे पीओपी साठी तुम्ही काम नाही करणार, तुम्ही मातीसाठी करता जे बोलतात. तर इन्व्हायरमेंटचं तुम्हाला तुमच्याप्रमाणे तुम्हाला काय सांगायचं की प्रकृतीला कसं सांभाळलं पाहिजे, किंवा प्रकृतीबद्दल काय बोलणार तुम्ही? ते पीओपीच्या मूर्ती बनवणार ना, ते पोल्युशन
वाढतो, खूप आवडतं. खूप वाढतो. पोल्युशनसाठी काय होणार, तर माणसाला त्रास होणार, ते मातीवर नाही होणार. ते विसर्जनसाठी घेऊन गेले, डुबवले, नंतर काय मेल्ट होणार, ते पीओपी मेल्ट होणारच नाही ना. हाँ, त्यासाठी पोल्यूशन वाढते, ये पोल्यूशन नहीं होना। तो अन्ना जो आपने जो जो चीज इसके अंदर आपने यूज किया है, तो वो चीज का महत्व क्या है कि ये चीज से क्यों बनना चाहिए? ते मट्टी से बना, तो तर काय महत्व है। आपण मराठीत बोलत होतो, सॉरी. हा, नाही काय प्रॉब्लेम नाही नाही, मी हिंदी स्विच केलं ना, थोडा कट करावा लागला मला, अन्नाला कॉल आलता म्हणून, तर आपण मराठीमध्ये परत चालू करूया. ते मट्टी से बनाना काय पॉल्यूशन नहीं होणार, ते महत्व काय, गंगा मट्टी से बनातो, शुद्ध आहे मट्टी. त्यासाठी देवीच्या पूजा होण्यासाठी काय आम्हाला शुद्ध पाहिजे, गंगा मट्टी पाहिजे पूजासाठी. ते मट्टीवर मूर्ती बनवतो, ते सान आहे. त्यासाठी आम्ही पीओपीचं नाही बनवणार. तर मला एक गोष्ट सांगा, अजूनपर्यंत काय काय तुम्हाला चॅलेंज फेस करावं लागले ते करता करता? चॅलेंज म्हणजे काय, कोणाचा पूजा होत ना, ते फोटो आणून देते, ते बरोबर पाहिजे, याच्यासाठी पाहिजे. हा, तो आम्ही फोटो देखून बरोबर बनवतो काय. और तो कारीगरसाठी काय, त्याच्या कारीगरला आम्ही सांगून देतो, ते मूर्ती हे फोटो बरोबर होणं पाहिजे, बरोबर होणार पाहिजे, काय गडबड नाही होणार नाही, ते बनवतो आम्ही. सतत खुद बघतो, बघून देतो काय कुठे काय प्रॉब्लेम आहे का, मी सतत बनवतो. ते हे कमी आहे, हे बरोबर करा, सांगून देतो त्याला. तुम्हाला जर मराठी अवघड होत असेल ना, तर हिंदीमध्ये तुम्ही बोलू शकता, कारण आपल्या लोकांना ऍटलीस्ट आपल्या लोकांना समजवायचं आहे गोष्टी. मग त्यासाठी आपल्याला लँग्वेजचं कसं बॅरियर नाही आला पाहिजे गोष्टींसाठी. असं तुम्हाला जर हिंदीत बोलायचं तर तुम्ही बोलू शकता, काही वर्ड्स चालेल, असं काही नाही. तर मी काय बोलतोय, आता तुम्ही अजूनपर्यंत जसं तुम्ही मूर्तीचा हाईट आणि वगैरे सांगितलं, तुमच्या आयुष्यामध्ये अजून तुम्ही किती मोठी मूर्ती लास्ट बनवली आहे किंवा किती हाईटची मूर्ती बनवली आहे? आम्ही 40 फीटाचा मूर्ती बनवला. इकडे मुंबईमध्ये? मुंबईमध्ये आम्ही 20-22 फुटाचा बनवलं, 22 फुटा. 40 फुटाची मूर्ती कुठे बनवली म्हणजे तुम्ही? बंगालमध्ये. एवढं म्हणजे अलायन्स तिकडे, म्हणजे 40 फुटाच्या मूर्तीचं पण नाही, तिथे काही प्रॉब्लेम नाही आहे, तिथे ऑब्जेक्शन नाही आहे. इथे ऑब्जेक्शन आता आले, कोरोनासाठी आलो ऑब्जेक्शन. पहिला होत नाही का, तिथे किती मोठा पण चालेल, आता नाही चालणार. तर मग बंगालमध्ये पीओपीच्या मूर्त्या चालतात का? नाही नाही नाही, कोणी नाही बनवत. पीओपीची मूर्त्या नाही चालत? नाही नाही, का असं? तोडून जाणार ते, कोणी बनवलं ना तोडून जातील. पोलीस येऊन तोडते, ते होणारच नाही पीओपी. आणि इकडे पीओपी चालते? महाराष्ट्रामध्येही चालते, आदर्श एस्टेट मध्ये नाही चालणार. मग तिचेही पाहिजे, बेंगलोर, हैदराबाद, गोवा बोलो या गुजरात, मग तिच्या मूर्ती बनवते. फक्त महाराष्ट्रामध्ये पीओपीच्या मूर्ती चालतात. अजून कोणी एस्टेट मध्ये चालणारच नाही पीओपी. पीओपीचा मूर्ती कोणी बनवतं ना, पोलीस येऊन तोडून जाणार. तोडून जातात? तो पोलीस येते तोडून बघते काय कसलं मटेरियल बनवलं. हा, कोणतं मटेरियल बनवले तुम्ही. अगर पीओसी भेटणार तर तोडून जाणार, तर पकडून. तर मार्केटवर ते म्हणजे आता जसं आधीपासून तुम्ही एक गोष्ट चालू केली किंवा मातीची मूर्ती बनवायला चालू केली, त्याचे सेल्स वगैरे वाढलेत का आधीपेक्षा आता? मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी काय होते, ते लेबर जास्ती जात, या इसका प्राइस पण थोडं जास्ती वाढणार. ते कोणी अफोर्ड नाही करू शकता. हे प्राइस आम्हाला 50,000 मध्ये पाहिजे, ते तुम्ही काय बोलते 70,000 बोलते, 70,000 मध्ये आम्ही घेऊ नाही शकता. त्यासाठी आम्ही मातीचा मूर्ती बनवते. अजून काय, कोणी बोलणार आम्हाला घरीसाठी मूर्ती पाहिजे, आम्हाला सतत मूर्ती पाहिजे, लहान पाहिजे, लहान मूर्ती. हे किती आहे, तर पीओपीचा 10,000 मध्ये भेटते, आम्हाला नाही होणार, आम्ही तो 15,000 मध्ये देणार. ही मूर्ती महाग पडते आपल्याला, कारण ही तर पडते, लेबर पण जास्त जात ना, करण्याचं लेबर, प्रत्येक कोणा वगैरे एकदम प्रॉपर बनवायला लागतो. आम्ही साच्यामध्ये काय नाही बनवतो ना, स्वतः हाताने बनवतो, त्यासाठी लेबर जास्त जाते, ते मूर्तीचा भाव वाढते.
आता सेल वाढलाय का या म्हणजे वर्षभर वर्ष सेल वाढतो का? हा बनणार ना, बढ़तं. सेल वाढतो याचा. तर मग आता जसं मातीच्या मूर्तीचं इन्व्हायरमेंट आणि कम्युनिटी दोघांवर तुम्हाला काय बोलायचं की आपल्या जे हिंदू धर्मामध्ये किंवा मातीची मूर्ती बसवतात नाही कम्युनिटीमध्ये काय हर माणसाला काय मातीचा मूर्ती पाहिजे. ते अफोर्ड नाही करू शकत. ते जास्त आहे पैसा, इतकी पैसा काय कैसाला देणार आम्ही, नाही देऊ शकत. कैसा होणार ते मोठे मोठे. अजून काय इथे काय मुंबईमध्ये 2000 मध्ये एक गणपती घेऊन येते और मातीच्या मूर्ती. अरे नाही तोडून जाणार, इतने मोठा काय झाला, मोठा इतने मोठा मूर्ती नाही पाहिजे आम्हाला, लहान पाहिजे. तुम्ही बनवणार का? हा बनवून देतो ना मी. हे किती 50,000, ते 70,000 मध्ये मुंबईवरून आणते. इथे नाही घेणार मातीचा. नाही नाही ते फुटले, तोडून द्या ना. नाही बाबा, ते नाही. चल. कोणी माणसं काय आवडते नाही ते. नाही नाही आम्ही पीओपीचं मूर्ती घेणार. ते इन्व्हॉल्वमेंट काय येते. मातीचा मूर्ती जो आहे ना, सगळी माणसाला माहित नाही आहे त्याचं म्हणजे महत्व. महत्व माहित नाही आहे. मातीच्या मूर्तीचा काय होणार, कशाला बनवतो, ते भाव कशाला भरते ते माहित नाही. म्हणजे भाव वाढायचे पण याचे काहीतरी कारण आहेत. तर मग आधी भाव कमी होते का? नाही नाही कमी नाही होणार. नाही म्हणजे आता जर भाव ज्या प्रकारे आहे तर 10 वर्ष किंवा मागे याचा भाव जास्त कमी होते का? हा मागे कमी होणार ना, जास्त होणार. असं नाही, जसं टप्प्याटप्प्याने भाव वाढतो तर आधी कधी ना कधी तर कमी असेल ना भाव. 10 वर्ष मागे कमी नाही, जास्त कमी कमी होते. आता बढ़ले धीरे धीरे धीरे. मग अजून अजून वाढू शकतो. मटेरियलचा भाव बढ़ते ना, त्यासाठी बढ़णं. कारीगर जो आहे ना, त्यांचा पगार पण बढ़तो त्यासाठी. तर एक गोष्ट आपण मित्रांनो आपण करू शकतो की जर मूर्तींचा भाव जास्त आहे तर आपण मंथली जर थोडं आपलं जे इन्कम आहे ते आपण जर साठवत आलो कुठंतरी. आता आपल्याला कुठं ना कुठं आपल्याला मागाकार घ्यावाच लागेल. पीओपीची मूर्ती बसवतोय तर आपल्याला एन्व्हायरमेंट हमी होतोय, आणि मग जर हे मूर्ती घेतोय तर आपल्याला थोडा खिशाला फटका पडतो. तर थोडा जे आपलं पेमेंट आहे वगैरे ते थोडं साठवून ठेवलं तर ऍट द एंड आपल्याला वर्ष जेव्हा गणपती येईल तेव्हा आपल्याला एक हँड कॅश चांगलं म्हणजे मिळेल आपल्याला या गोष्टीवर खर्च करायला. सो कम्पॅरेटिव्हली जास्त नाही आहे. कम्पॅरेटिव्हली बरोबर आहे. तर आम्ही हाताचं बनवतो नाही, ते साच्यावरून बनवते. साच्याला काय पीओपी टाकून ते बनवून देणार. ते मातीचं नाही होणार ना. मातीचं संपूर्ण हाताचं बनवणार. बल्ब स्टार्ट झाला. पण मागच्या जन्मामध्ये टिकटॉकवर नव्हतो मी. सो गोष्ट सांगतो, थोडं पुढे आहे भाई. लाईटचा थोडा इश्यू आहे इकडे, आणि मग आपलं लोक शूट कसे करणार, बरोबर येतोय कारण देवाला माहीत. तर इकडे आहे भाई. तर आपण इकडे बघू शकतो की इकडची जी फिनिशिंग म्हणजे हाताने आकारलेली आहे. म्हणजे जसं त्यांनी बोललं की छाचा म्हणजे जे छाचा असतो तो यूज करा, म्हणजे पीओपी मध्ये जे यूज होतो ते इकडे यूज होत नाही. पकडशील का जरा? धन्यवाद. तर जे छाचा वगैरे असतो तो याच्यामध्ये यूज होत नाही, आणि जी फिनिशिंग आहे इकडची ते तुम्ही बघू शकता. आणि रॅपिडंट बाय बाय. तर व्हिडिओ इकडे एंड झालाय, आणि जे आपल्याला म्हणजे जे मला सांगायचं होतं गोष्टी की बाबा पीओपीच्या गोष्टी किंवा मातीच्या गोष्टींबद्दल, तर मी या अण्णाचा इंटरव्ह्यू जे त्यांचं नावच अण्णा आहे पण ते बंगालमधनं आहेत, सॉरी. तर म्हणजे त्यांचा इंटरव्ह्यू मी का घेतला, कारण मातीच्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप कमी लोकांना त्याचं महत्व माहिती. जसं त्यांनी बोललं मातीचे महत्व लोकांना माहीत नाही, आणि ही जो कला आहे ती आधीपासून थोडं करून संपत आली. आपण मातीच्या मूर्त्या बसवत नाही, तर जे आधीपासून ज्या गोष्टी चाललेल्या ते आता कमी होत चालल्यात कुठं. आणि आपण बघू शकतो भारतामध्ये जी कला आहे ते आस्ते आस्ते कुठेतरी कमी होत चालली आहे, जे पूर्वीपासून चालत होत्या. पण कुठेतरी आपण त्याला परत पुढे आणण्याचा प्रयत्न करू. आणि जसं त्यांचा एक्सपिरियन्स होता, जे 42 इयर्स पासून ते बनवत आहेत वगैरे, आणि त्यांचा मी जे इकडचं लोकेशन जे आहे ते पण टाकून देईन. आणि जर व्हिडिओ दाखवून तुम्ही येणार तर तुम्हाला 5% डिस्काउंट पण भेटेल इकडे. आणि ठीक आहे, आता ते 5% डिस्काउंट यासाठी की ॲटलिस्ट लोक यावं. डिस्काउंटसाठी नका येऊ, पण तुमच्या मनाने काहीतरी चेंज घडवायचं आहे तर नक्कीच या. आणि जे मातीच्या मूर्तीबद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन दिलं किंवा पीओपीच्या मूर्तीबद्दल ते बोलले त्याच्यावर थोडं तरी फोकस करा. आणि तुम्हाला काही गोष्टी ॲड करायच्या असतील तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा. काय गोष्टीवर अजून फोकस केला पाहिजे किंवा काय गोष्टीवर अजून बघितलं पाहिजे, काय गोष्टीवर आपल्याला जास्त वर्क केलं पाहिजे, तर त्या गोष्टी नक्कीच तुम्ही लोक कळवा. कारण आपल्या चॅनलच पब्लिक व्ह्यू वरती आहे, पब्लिकला काय बोलायचं त्याच्यावरती आहे. सो काही लोकांकडे मी पोहोचू शकत नाही, किंवा काही लोकांना एका टॉपिकवरती कोणाला काही बोलायचं असेल तर मी त्यांच्यासोबत जास्त म्हणजे मी त्यांच्यासोबत बोलू शकत नाही, कारण त्या स्पॉटमध्ये
अवेलेबल नसतील किंवा त्यांना काहीतरी नंतर बोलायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. आणि मी विचार करतोय की जर कुठल्या टॉपिकवर तुम्हाला बोलायचं आहे सो ॲज अ पोस्ट मी माझ्या चॅनलवरती ॲज अ पोस्ट मी त्यांचं जे व्ह्यू आहे कुठल्या पण टॉपिकवरती किंवा कुठला पण त्यांचं काहीतरी बोलायचं असेल त्यांचा व्ह्यू असेल तर ते मी मांडण्याचा प्रयत्न करेल लोकांचा. सो कोणाला काही बोलायचं असेल सो नक्कीच आपलं मत मांडा आणि DM पण करू शकता तुम्ही. जे माझं अनफिल्टर्ड इंडियाचं पेज आहे त्याच्यावर DM करा तुम्हाला काय बोलायचं. तो ॲज अ पोस्ट तुमचं जे व्ह्यू आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सो बस आजसाठी एवढंच. आणि खूप काय मी माझ्या मस्ती पण केली इकडे. सर्व काय टाकणार नाही मी, जेवढं माझ्याकडनं पॉसिबल होईल तेवढंच टाकेल. सो धन्यवाद. बाय बाय.